काही मला वाटतं एक 9-10 एपिसोड्स असतील. ते करायला पण आम्हाला जवळ-जवळ 10 महिने लागले होते 9-10 एपिसोड्स करायला. बरेच बापरे. हो. पण आहे की नाही इंटरेस्टिंग आहे. हे सगळं आपण जे बोललो हे करता-करता किती वर्ष लागतात. म्हणजे आयुष्य सरतं म्हणजे हे करता-करता. खरंय. भरपूर काय-काय करण्यासारखं. कैलास मंदिर तसं उभा केलंय. हो. खरं, खरं यार. खरं आहे. मग काही लोकांनी मला विचारलं, की "अरे या स्कल्प्टर्सचं वगैरे आयुष्य किती मंडेन असेल ना, की हे उठत असतील आणि उठल्यापासून हेच करत असतील." मी म्हटलं, "अरे मी त्यांना म्हटलं, हं. की "अरे तुम्ही टीव्हीवरती ऑलिम्पिक स्पोर्ट्स पर्सन बघता कुठला किंवा कुठली आणि तुम्ही म्हणता, की ही किती भारी आहे." त्यांनी पण तेच केलंय. उठल्यापासून त्यांनी तीच साधना केलेली आहे. मग त्यांना ॲप्रिसिएशन आणि यांना मंडेननेस असं का बरं? असेल कदाचित मंडेन. हो. आता सुरुवातीला हं, जेव्हा फक्त 2-1 फूट खोदलं गेलंय मंदिर, हं. कंटाळा आला असेल ना एखाद्याला, की "यार काय करतोय आपण? काय चाललंय? किती वर्ष झाले हे करतोय, अजून एकच करतोय. फूट झालंय." हो. तर त्याचा मला वाटतं अंदाज नाही आहे ना, की ते मंदिर किती वर्षात बनवलं असा काही अंदाज नाही आहे. नाही. पण हे मला अशक्य वाटतं, की काही काही हजारो वर्ष गेली असतील ते करायला, असं मला अशक्य वाटतं. मला वाटतं काहीतरी काहीतरी टेक्नॉलॉजी असली पाहिजे, की हे मंदिर 200 वर्षात, 250 वर्षात झालं. असेल. मला असं वाटतं, की एक मोठा काळ हं, गायब झालाय हं, इतिहासातला. हं. तो माहिती नाहीये. माहीत नाही. आपल्याकडे वेरूळच्या ह्याच्यात पण वेगळं स्टायलायझेशन आहे. जवळ-जवळ मला वाटतं 2200 वर्ष जुनं ते हे आहे, लेणं आहे. आणि एकतर ते कसं केलंय मला माहीत नाही. ते अख्ख्या खडकात वरून खाली कोरायचं म्हणजे कळसापासून याच्यापर्यंत. एकही एका मिलीमीटरची चूक पण अफोर्ड करू नाही शकत तू. अरे, चुकून नाक तुटलं. ओह शिट! काय करणार? आणि मुख्य म्हणजे त्याला तोडायचा प्रयत्न केला होता. हो. 1000 ते 3000 काहीतरी लोकं पाठवलेली ते तोडून काढा म्हणून. त्यांना तोडताच नाही आलं. हात तोडलेत फक्त. फक्त हात तोडलेत. नाक तोडले, हात तोडले. बस हत्ती असेल तर सोंड तोडली. कुठली तरी एक युनिव्हर्सिटी आहे, त्यांनी मध्ये प्रयत्न केला, की हे कसं बनवलं असेल. हं. तर त्यांनी कुठल्या ड्रिल मशीन्सने का छन्नीने ते करून बघितलं, तर त्यांना कितीतरी दिवस लागले हो. फक्त मानवाच्या एवढा मांस काढायला काहीतरी असं. हां, हो, हो, म्हणजे ते कोरलं पण नाहीये बरं का, हो, फक्त ते तेवढा दगड काढायला. हो. तो कुठलातरी बसॉल्ट आहे हां, तो. आणि तो काढलेला दगड कुठे आहे, हो. त्याचं पण अजून गणित नाहीये कुठे. बापरे! हो, बरोबर. एवढा काढला तर कुठे गेला? हां. मला वाटतं ही एक रशियन युनिव्हर्सिटी आहे. हां, हां. त्याच्यावर त्यांनी एक करेक्ट, करेक्ट, डॉक्युमेंटरी पण करेक्ट, बनवली करेक्ट. होती. येस. आहे ती. अमेझिंग म्हणजे. आणि कला तर पुढे राहिली. आत्ता आपण जिओलॉजीकडे जातोय. हे कसं काय झालं? आणि मग तो कलाकार तिथे डोळे-बिळे कोरतोय आणि ते धोतरातले असे चुणे पडले असतात ते कोरतोय. म्हणजे तू मोठ्या छन्नीने एक वेळ काढू शकशील दगड. पण हे डेलिकेट पार्ट्स तू कसे हे कसे करणार? केले? म्हणजे कसे केले? पेंटर तू छोट्या ब्रशने करेल. छोट्या छन्नीने तू कसं हे करशील? आणि किती किती मला दिवस त्याचं लागतील? चित्र काढणं अवघड जातं. पेननी, पेपरावर, 2D मध्ये. या लोकांनी काय केलं? बरं, कलाकार एखादा असेल तर ठीक आहे. एक पेंटर तो त्याचं काम करू शकतो. हे एकाचं काम नाही आहे ना. नाही. आणि किती जनरेशन्स गेलेत आपल्याला माहीत नाही. म्हणजे तितके स्किल्ड वर्कर्स किंवा आर्टिस्ट तिकडे होते करेक्ट, त्या साईटवर. करेक्ट. तुला एक लक्षात आलं? मला आत्ता ही गोष्ट कळली तू हं, बोलल्यामुळे. जर मल्टिपल म्हणजे आपण किती गेस करूयात, हं, किती लोकं कामाला असतील. कलाकार म्हणतोय मी. 200च्या वरती हं. आरामात. आरामात. 200च्या वरती जर असतील, तर ही एक प्रॉपर कंपनीसारखं ऑपरेट होय. करतायत. पाईपलाईनमध्ये ऑपरेट करतायत. ज्या अर्थी ते पाईपलाईनमध्ये ऑपरेट करतायत, त्या अर्थी हे स्टायलायझेशन जे आपण बोलतोय, हं. ते करण्यासाठी त्या सगळ्या लोकांना डिरेक्ट केलं गेलेलं आहे. म्हणजे हो. हे स्टायलायझेशन्स थिओरिटिकली आखलेले असणार आहेत आधी, हो, की हो, हो, आपल्याला हो. असं करायचं, तसं करायचं. नाक असं बनवायचं, डोळे असे बनवायचे, चेहऱ्याची ठेवण अशी बनवायची. त्याशिवाय शक्यच नाही. शक्यच नाही आहे. कारण 100 लोकांची डोकी आहेत. त्या डोक्यांच्या वर एक कुणीतरी मास्टर माइंड त्याने सगळं बनवून ठेवलं म्हणून असणार. ठेवलं. आम्ही एका वर्गातले एकाच शिक्षकाखाली ट्रेन झालेली लोकं. सगळ्यांची कामं वेगवेगळी हं. आहेत.
माइंड ब्लोईंग आहे, माइंड ब्लोईंग, माइंड ब्लोईंग. माइंड ब्लोईंग. आणि तिथे काहीतरी 38 का 36 हे आहेत, लेणे आहेत, वेगवेगळे गुहा आहेत सगळ्यांमध्ये. आणि त्यात त्यात पण फरक आहे की हे इतक्या वर्षानंतर केलं, हे इतक्या वर्ष आधी केलं, हे सगळं. ते मी 3दा गेलोय पण मला पूर्ण नाही बघता. शांतपणे जायला पाहिजे हो. 3-4 दिवस आपण परत एकदा त्याच मुद्द्याला आलोय की शांतपणे झालं पाहिजे.